जरा कल्पना करा, एकाच शाळेत 2 शिक्षक काम करतायत. दोघेही सकाळी अगदी वेळेवर शाळेत येतात, सारखीच मेहनत घेतात. हो, आणि सारखेच तास शिकवतात सुद्धा. अगदी. म्हणजे विद्यार्थ्यांच्या वह्या तपासण्यापासून ते परीक्षांचे पेपर काढण्यापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या अगदी समान पातळीवर पार पाडतात. पण जेव्हा महिन्याशेवटी पगाराचा दिवस येतो ना, तेव्हा एका शिक्षकाच्या बँक खात्यात पूर्ण पगार जमा होतो. बरोबर, आणि दुसऱ्याच्या हातात मात्र केवळ एक तुटपुंजी रक्कम ठेवली जाते. का तर केवळ त्या दुसऱ्या शिक्षकाच्या नावापुढे शिक्षण सेवक हा शब्द लागलेला आहे. एकाच कामासाठी 2 वेगवेगळे न्याय. हो ना. आजची आपली ही सखोल चर्चा याच भेदभावाला न्यायालयात दिलेल्या एका मोठ्या धडक्याबद्दल आहे. चला हे सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. हा खरोखरच विचार करायला लावणारा विरोधाभास आहे. आणि आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो याच विसंगतीला कायदेशीर आव्हान देतोय. म्हणजे ही केवळ एका पदाची किंवा पगाराची चर्चा नाहीये का? अजिबात नाही. ही संविधानाने दिलेल्या एका अत्यंत महत्वाच्या तत्वाची लढाई आहे असं म्हणायला हरकत नाही. अच्छा, तर आज आपण शिक्षण सेवक हे पद रद्द करण्याच्या संदर्भात न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. हो, आणि यासाठी आपण काही अतिशय भक्कम स्रोत वापरतोय. अगदी बरोबर. या चर्चेसाठी आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या ॲपेलेट साईटचा म्हणजे अधिकृत आदेश आहे, आणि पवित्र पोर्टल कृती समितीच्या संदर्भातील काही लेखी प्रश्नोत्तरे सुद्धा आपण अभ्यासली आहे. होय. या सर्व माहितीच्या ढिगाऱ्यातून आपण 30 माहिती बाजूला काढली आहे जी या कायदेशीर लढाईचे खरे चित्र स्पष्ट करते. कारण या स्रोतांच्या आधारे आपल्याला हे समजून घ्यायचंय की न्यायालयात सध्या नेमकं काय घडत आहे, तारखांमध्ये अचानक एवढा मोठा बदल कसा झाला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समान काम समान वेतन या तत्वाचा या प्रकरणाशी कसा थेट संबंध आहे हेही आपण पाहणार आहोत. अगदी बरोबर. तर सुरुवातीला आपण तारखांच्या या खेळातूनच सुरुवात करूया. माझ्याकडे जी कागदपत्र आहेत त्यानुसार 12 मार्च 2026 रोजी उच्च न्यायालयाकडून एक आदेश आला. ही ती रिट याचिका क्रमांक 12/526/2025 आहे ना? हो, तीच. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन विरुद्ध महाराष्ट्र राज्य. या 12 मार्चच्या आदेशात एक वाक्य आहे. त्यांनी म्हटलंय, ड्यू टू पॉसिटी ऑफ टाइम स्टँड ओव्हर टू 29/06/2026. म्हणजे वेळेच्या अभावी ही सुनावणी थेट 29 जून 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. अरे बापरे, जून. पण आता आपल्या श्रोत्यांवरून असं समजतंय की नवीन सुनावणीची तारीख 2 एप्रिल 2026 मिळालीय. हो, जवळजवळ 2 महिने वाचलेत यात. पण इथे मला एक मूलभूत प्रश्न विचारायचा आहे. न्यायालयात हा जो वेळेचा अभाव किंवा पॉसिटी ऑफ टाइम म्हणतात याचा नेमका अर्थ काय असतो? न्यायालयीन प्रक्रिया इतकी निंगाळते का? इथे एक अतिशय रंजक बाब आहे. म्हणजे सामान्य माणसाला नेहमी वाटतं की न्यायालयानं मुद्दाम तारीख पुढे ढकलली. हो, साहजिकच आहे तसं वाटणं. पण प्रत्यक्षात न्यायालयाचं कामकाज कसं चालतं हे समजून घेणं गरजेचं आहे. न्यायालयात दररोज शेकडो प्रकरणं सुनावणीसाठी लागलेली असतात. अच्छा, म्हणजे न्यायाधीशांसमोर जो बोर्ड असतो. अगदी तोच. त्या बोर्डावर अनेक खटल्यांची यादी असते. प्रत्येक खटल्यातील गुंतागुंत वेगळी असते आणि प्रत्येक युक्तिवादाला पुरेसा वेळ देणं हे न्यायाधीशांचं कर्तव्यच असतं. म्हणजे जर वेळ संपली? कसं आहे, जेव्हा बोर्डावरील सर्व खटले ऐकून पूर्ण होत नाहीत आणि न्यायालयाची वेळ संपते तेव्हा उरलेल्या खटल्यांना आपोआप पुढील तारीख दिली जाते. यालाच कायदेशीर भाषेत वेळेचा अभाव म्हणतात. म्हणजे हा आपला नंबर न आल्यामुळे लागलेला विलंब होता तर? हो, तसंच काहीसं. जसे एखादी महत्वाची परीक्षा दिली आहे आणि तिचा निकाल महिन्याभरानंतर लागणार असं समजल्यावर जी अस्वस्थता येते ना. हो, आणि अचानक तो निकाल उद्याच लागणार असं कळल्यावर जसा दिलासा मिळतो तशीच काहीशी ही स्थिती आहे. अगदी योग्य उपमा. पण मग 29 जूनची थेट 2 एप्रिल कशी झाली? स्रोत सांगतात की वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात हे प्रकरण मेन्शन करण्यात आलं. हो, मेन्शनिंगमुळेच ही जवळची तारीख मिळाली. हे मेन्शन करणं म्हणजे नक्की काय प्रकार असतो? नुसता एक अर्ज देऊन काम होतं का? अजिबात नाही. मेन्शन करणं ही एक अतिशय तांत्रिक आणि कौशल्याची न्यायालयीन प्रक्रिया आहे. अच्छा, ते कसं? जेव्हा एखाद्या खटल्यात खूप तातडीची परिस्थिती असते तेव्हा वकील न्यायाधीशांसमोर दिवसाच्या सुरुवातीलाच उभे राहतात. म्हणजे अगदी सकाळी 10:30 वाजता. म्हणजे कामकाज सुरू होतानाच? हो, आणि ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून देतात की दिलेल्या तारखेपर्यंत थांबणं न्याय्य ठरणार नाही. पण मग या प्रकरणात त्यांनी काय युक्तिवाद केला? या प्रकरणात पवित्र पोर्टल कृती समितीच्या वकिलांनी केवळ आम्हाला लवकर तारीख द्या असं म्हटलं नाही.
त्यांनी अतिशय प्रभावीपणे युक्तिवाद केला की हा विषय शिक्षण सेवकांच्या रोजच्या जगण्याशी निगडीत आहे. म्हणजे त्यांच्या दैनंदिन आर्थिक बाबींशी. अगदी. जर थेट जूनपर्यंत वाट पाहिली तर हजारो शिक्षकांचं खूप मोठं आर्थिक नुकसान होत राहील हे त्यांनी मांडलं. हा मानवी आयुष्यावर थेट परिणाम करणारा मुद्दा आहे हे त्यांनी न्यायालयाला पटवून दिलं. बापरे, म्हणजे इथे वकिलांनी केवळ कागदपत्र पुढे केली नाहीत, तर त्यामागील मानवी बाजू न्यायालयासमोर ताकदीने मांडली. हो, आणि म्हणूनच सोमवार किंवा मंगळवारच्या दिवशी त्यांनी हे प्रकरण मेन्शन केलं आणि लगेचच एप्रिलची जवळची तारीख मिळवली. हे खरोखरच वकिलांचं आणि कृती समितीचा खूप मोठं यश मानलं पाहिजे. नक्कीच. पण आता तारीख लवकर मिळाली हे ठीक आहे, पण हा लढा नेमका कशासाठी आहे, इथेच खरा रंजक भाग सुरू होतो. हो, कारण ही याचिका एका अतिशय भक्कम अशा कायदेशीर तत्वावर आधारलेली आहे. आणि ते तत्व म्हणजे समान काम समान वेतन, इक्वल वर्क इक्वल पे. बरोबर. या याचिकेचा मुख्य उद्देश शिक्षणसेवक हे पदच रद्द करून त्यांना सुरुवातीपासून पूर्ण वेतन मिळावं हा आहे. केवळ एक आकर्षक नारा नाहीये. अजिबात नाही. तो आपल्या न्यायव्यवस्थेचा आणि संविधानाचा एक अतिशय मूलभूत गाभा आहे. बरोबर. कसंय, जेव्हा दोन व्यक्ती समान पात्रतेच्या आधारावर समान वेळेत समान क्षमतेचं आणि समान जबाबदारीचं काम करत असतात तेव्हा त्यांना दिला जाणारा मोबदलाही समान असायला हवा. हा नैसर्गिक न्याय आहे. पण एक मिनिट, मला इथे तुम्हाला थोडं थांबायला आवडेल. हो, बोला ना. जर आपण खाजगी क्षेत्राचा विचार केला, अगदी IT कंपन्यांमध्ये किंवा इतरत्र, तिथे सुरुवातीला प्रोबेशन पिरियड असतोच ना. हो, असतो. मग शासनाने जर पहिल्या 3 वर्षांसाठी शिक्षण सेवक म्हणून नेमणूक केली आणि त्यांना कमी पगार दिला, तर त्यात बेकायदेशीर काय आहे? शासन तर हाच युक्तिवाद करेल ना की हा केवळ एक प्रोबेशनचा काळ आहे. हा अतिशय अचूक आणि कळीचा प्रश्न आहे आणि नेमका हाच फरक न्यायालयात सिद्ध करायचा असतो. म्हणजे प्रोबेशन आणि शिक्षण सेवक यात फरक आहे? हो, तर प्रोबेशनचा काळ असणं गैर नाहीये. प्रोबेशनमध्ये सहसा कर्मचाऱ्याला नियमित वेतन श्रेणीवर म्हणजे पे स्केलवर घेतलं जातं. फक्त त्यांना मिळणारे काही भत्ते किंवा फायदे ठराविक काळासाठी रोखून ठेवले जातात. अच्छा, पण मूळ वेतन श्रेणी तीच असते. अगदी. म्हणजे त्यांना समान काम समान वेतन या तत्वाच्या कक्षेतच ठेवलं जातं. या उलट शिक्षणसेवक या पदावर काम करताना मिळणारी रक्कम ही वेतन श्रेणीनुसार नसतेच. मग ती कशी असते? ते एक अत्यंत तुटपुंज एकत्रित मानधन असतं, ज्याला कन्सॉलिडेटेड हॉनरेरियम म्हणतात. बापरे, म्हणजे कामाचं स्वरूप 100% नियमित शिक्षकासारखं, पण मोबदला मात्र केवळ मानधनाच्या स्वरूपात. बरोबर. आणि न्यायालयात समान काम हे 3 निकषांवर मोजलं जातं. कोणते 3 निकष? पहिला निकष शैक्षणिक पात्रता समान आहे का? दुसरं म्हणजे कामाचे तास आणि स्वरूप समान आहे का? आणि तिसरं उत्तरदायित्व किंवा जबाबदारी समान आहे का? आणि शिक्षण सेवकांच्या बाबतीत हे तिन्ही निकष जुळतात. अगदी. जर एखादा शिक्षण सेवक आणि नियमित शिक्षक एकाच वर्गाला तोच अभ्यासक्रम तितकाच वेळ शिकवत असतील तर त्यांच्या कामात कोणताही फरक नाही. मग मोबदल्यात एवढी प्रचंड तफावत का? केवळ सेवक हा शब्द पदाला जोडला म्हणून संविधानाने दिलेला समानतेचा हक्क नाकारता येत नाही. एक्झॅक्टली. आणि याच प्रथेला कोल्हापूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात आणि आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. हे ऐकल्यावर प्रकरणाचं गांभीर्य अधिक स्पष्ट होतंय. पण मग या याचिकेच्या निकालाचा फायदा नेमका कोणाला होणार आहे? आपल्याकडील प्रश्नोत्तरांच्या स्रोतानुसार जे उमेदवार सध्या शिक्षण सेवक म्हणून कार्यरत आहेत त्यांना तर याचा फायदा होईलच. पण फक्त त्यांनाच का? नाही, ज्यांची भविष्यात नवीन नियुक्ती होणार आहे अशा सर्वांना या याचिकेच्या निकालाचा थेट फायदा होऊ शकतो. म्हणजे ही लढाई केवळ आजच्या पिढीसाठी नसून उद्याच्या पिढीसाठीही लढली जाते तर? नक्कीच. जेव्हा उच्च न्यायालयाने अशा मूलभूत तत्वांवर निकाल देतं तेव्हा तो निकाल केवळ एका खटल्यापुरता मर्यादित राहत नाही. तो एक लॉ ऑफ द लँड बनतो. म्हणजे देशाचा किंवा राज्याचा कायदा बनतो. होय. त्यामुळेच या याचिकेचा निकाल संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतील भरती प्रक्रियेवर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो. याचिकेचं हे महत्त्व समजल्यानंतर साहजिकच हा प्रश्न येतो की ही मोठी कायदेशीर लढाई लढण्यासाठी कोण आणि कशी तयारी करतंय? कारण न्यायालयात केवळ भावना चालत नाहीत, तिथे ठोस पुरावे लागतात. हो ना. आपल्या स्रोतांमधून एक नाव प्रकर्षाने समोर येतंय,
ते म्हणजे पवित्र पोर्टल कृती समिती. अगदी बरोबर. ही तारीख लवकर मिळवण्यासाठी आणि हा लढा पुढे नेण्यासाठी या समितीने आणि त्यांच्या वकिलांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. आणि न्यायालयात अशी प्रकरणं उभी करणं नक्कीच सोपं नसतं. हो, त्यासाठी पडद्यामागे खूप मोठी तयारी करावी लागते. मला इथे विचारायचं होतं, हे रेफरन्स म्हणजे नक्की काय असतं कायदेशीर भाषेत? रेफरन्स म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे किंवा इतर राज्यांच्या उच्च न्यायालयांचे याआधीचे निकाल. म्हणजे जुने खटले. हो, उदाहरणादाखल इतर राज्यांमध्ये जर कंत्राटी किंवा मानधन तत्वावरील शिक्षकांना समान काम समान वेतनाच्या आधारावर पूर्ण पगार देण्याचे आदेश न्यायालयाने दिले असतील. अच्छा, तर ते निकाल इथे रेफरन्स म्हणून वापरले जातात. अगदी. यातून न्यायालयाला हे पटवून दिलं जातं की हाच न्याय यापूर्वी इतरांना मिळाला आहे, त्यामुळे तो इथेही लागू व्हावा. समजलं. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? 2 एप्रिल 2026 रोजी जी सुनावणी होणार आहे त्यात नेमकं काय घडू शकतं? स्रोतानुसार या आगामी सुनावणीत शासन आपला रिप्लाय किंवा प्रतिज्ञापत्र दाखल करेल अशी अपेक्षा आहे. पण शासनाच्या बाजूने विचार केला तर ते काय युक्तिवाद करू शकतात? कारण शासनाला राज्याचा अर्थसंकल्प आणि तिजोरी पण सांभाळायची असते ना. ते न्यायालयात काय म्हणू शकतात? यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कारण आपण नेहमी एकाच बाजूने विचार करतो, पण कायदेशीर प्रक्रियेत शासनाची बाजूही तितकीच भक्कम असू शकते. नक्कीच. शासन आपल्या प्रतिज्ञापत्रात हे स्पष्ट करेल की त्यांनी शिक्षण सेवक हे पद का निर्माण केलं. ते संविधानाच्या अनुच्छेद 309चा संदर्भ देऊ शकतात. अनुच्छेद 309 तो कशाबद्दल आहे? ज्यानुसार राज्याला आपल्या प्रशासकीय सेवा आणि त्यांचे नियम ठरवण्याचा अधिकार आहे. तसेच ते राज्याच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण आणि धोरणात्मक निर्णयांचा दाखला देतील. म्हणजे पॉलिसी डिसिजन्स. हो, आणि ते असाही युक्तिवाद करू शकतात की या उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सामील होतानाच 3 वर्ष मानधनावर काम करू या अटी मान्य केल्या होत्या. मग आता अचानक ते याला आव्हान कसं देऊ शकतात? अरे छा, हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणारा आहे. हो ना. म्हणजे शासनाचा युक्तिवाद असा असेल की नियम आधीच ठरलेले होते आणि ते मान्य करूनच तुम्ही नोकरी स्वीकारलीत. अगदी असंच. मग तिथेच वकिलांच्या पूर्वतयारीचा खरा कस लागेल. पवित्र पोर्टल कृती समितीने जे रेफरन्सेस आणि पुरावे गोळा केले आहेत ते इथेच कामी येतील. अगदी बरोबर ओळखलत. शासन जेव्हा अटी मान्य केल्याचा युक्तिवाद करेल तेव्हा याचिकाकर्त्यांचे वकील हे सिद्ध करतील की कोणतीही प्रशासकीय अट किंवा करार हा संविधानातील मूलभूत अधिकारांच्या वर असू शकत नाही. म्हणजे फंडामेंटल राईट्स. हो. जर एखादी अट मुळातच शोषणात्मक आणि भेदभावाची असेल तर ती अट बेकायदेशीर ठरते. क्या बात है. न्यायालयात खऱ्या अर्थानं जी बौद्धिक आणि कायदेशीर जुगलबंदी होते ना, ती याच पुराव्यांच्या आणि संदर्भांच्या आधारावर चालते. 2 एप्रिलची सुनावणी ही यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरू शकते. हे सगळं ऐकायला एखाद्या लीगल थ्रिलर सारखं वाटतंय. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद अतिशय भक्कम आहेत. कायदेशीर प्रक्रिया ही अत्यंत तांत्रिक आणि गुंतागुंतीची असते. न्यायालयातील एका शब्दाचा अर्थ बाहेर सामान्य भाषेत पूर्णपणे वेगळा काढला जाऊ शकतो. म्हणजे कसं? एखादं उदाहरण? समजा न्यायालयाने एखाद्या तांत्रिक कारणामुळे सुनावणी 1 आठवडा पुढे ढकलली, तर सोशल मीडियावर लगेच मेसेज फिरतो की केस फेटाळली गेली किंवा निर्णय विरोधात गेला. बापरे, हे तर खूपच धोकादायक आहे. हो ना. त्यामुळे अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहणं हे केवळ शहाणपणाचं नाही, तर या संपूर्ण प्रक्रियेच्या यशासाठी आवश्यक आहे. चला तर मग आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण अशा सखोल चर्चेचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. आपण आज अनेक गुंतागुंतीचे पैलू उलगडून पाहिले. होय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 12 मार्चच्या आदेशानंतर वेळेचा अभाव हे कारण पुढे आलं होतं. पण वकिलांनी तातडीची परिस्थिती मेन्शन करून 2 एप्रिल 2026 ही नवीन आणि जवळची तारीख मिळवली. बरोबर. त्यानंतर आपण समान काम समान वेतन हे भक्कम कायदेशीर तत्व समजून घेतलं, ज्यावर ही संपूर्ण याचिका उभी आहे. शिक्षण सेवकांसाठी पूर्ण वेतनाची आणि हे पद रद्द करण्याची मुख्य मागणी आपण पाहिली. आणि या सगळ्यामागे पवित्र पोर्टल कृती समितीची न्यायालयात लढण्यासाठी सुरू असलेली मजबूत तयारी, यावरही आपण प्रकाश टाकला. अगदी. आणि अर्थातच 2 एप्रिलच्या सुनावणीत शासनाकडून अपेक्षित असलेला रिप्लाय आणि त्यांचे प्रशासकीय व आर्थिक युक्तिवाद जे या प्रकरणाची पुढील दिशा निश्चित करतील तेही आपण पाहिले. हे सगळे खूप महत्वाचे टप्पे आहेत. आजच्या या चर्चेच्या अगदी शेवटी ऐकणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा मला इथे उपस्थित करावासा वाटतो. नक्कीच, सांगा.
आपण आत्तापर्यंत फक्त शिक्षण सेवक या पदाबद्दल बोललो, पण जर आपण थोडे व्यापक स्तरावर विचार केला, अच्छा. समजा या याचिकेचा निकाल याचिकाकर्त्यांच्या बाजूने लागला. समान काम समान वेतन या तत्वाच्या आधारावर शिक्षण सेवक हे पद आणि त्यांची ही मानधनाची पद्धत खरोखरच न्यायालयात बेकायदेशीर ठरली तर काय होईल? हां, खरोखरच भविष्याच्या दृष्टीने अतिशय कळीचा प्रश्न आहे. हो ना, हा निकाल एखाद्या इमारतीच्या भक्कम पायासारखा असेल. एकदा का हा पाया समान वेतन या तत्वावर रचला गेला की उद्या इतर कोणत्याही कंत्राटी नोकर भरतीची इमारत याच्या विरुद्ध उभी राहू शकणार नाही. हे अगदी खरे. कोणीही विचार करेल, आज महाराष्ट्रभरात आणि देशभरात अनेक सरकारी आणि निमसरकारी विभागांमध्ये हजारो तरुण कंत्राटी, मानधन तत्वावर किंवा प्रकल्प अधिकारी अशा विविध नावांखाली तुटपुंजा पगारावर काम करत आहेत. हो, अशी बरीच पदे आहेत. काम तेच, जबाबदारी तीच, पण वेतन मात्र कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांपेक्षा खूपच कमी. जर न्यायालयाने समान काम समान वेतन हे तत्व शिक्षण सेवकांच्या बाबतीत कठोरपणे लागू केलं, तर भविष्यात या इतर अनेक क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा एक प्रचंड मोठा कायदेशीर पायंडा ठरू शकेल. अगदी तेच, ज्याला आपण लीगल प्रेसिडेंट म्हणतो. निश्चितच. जेव्हा न्यायव्यवस्था अशा प्रकारचा ऐतिहासिक निकाल देते, तेव्हा तो केवळ एका विभागापुरता मर्यादित राहत नाही. बरोबर. तो राज्यभरातील प्रशासकीय प्रक्रियांना एक नवीन दिशा देणारा मार्गदर्शक ठरू शकतो. आणि हीच ती शक्यता आहे जी या 2 एप्रिलच्या सुनावणीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. हा केवळ एका विशिष्ट वर्गाचा लढा राहत नाही, तर तो एका मोठ्या व्यवस्थेतील बदलाची नांदी ठरू शकतो. अगदी बरोबर बोललात. सुरुवातीला जी परिस्थिती आपल्याला केवळ भेदभावाची वाटत होती, ती आता एका मोठ्या कायदेशीर क्रांतीच्या उंबरठ्यावर उभी असल्याचं दिसतंय. हा असा विषय आहे ज्यावर येत्या काळात लक्ष ठेवून असणं अतिशय रंजक आणि उत्कंठावर्धक ठरणार आहे. नक्कीच. या ज्ञानवर्धक प्रवासात आज सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुढच्या वेळी अशाच एखाद्या नवीन, माहितीपूर्ण आणि रंजक विषयाच्या मुळाशी जाण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत जागरूक रहा, अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा आणि प्रश्न विचारत रहा.